चला आज मस्त असे नरमसूत पराठे करूया। इथं मी छान अशी घट्टसर कणिक लावून घेतलेली आहे। घट्टसर कणिक लावून घ्यायची आहे आपली साधी जी चपातीला वापरतो ती, आणि छान चपाती अशी लाटून घ्यायची आहे मुलांना टिफिनवर द्यायला आणि आपल्याला खायला सुद्धा खूप छान असे खमंग होत येतं। आता हे याला तेल लावून घेतलं मी या चपातीला, छान असं याला हे करून घेते। आता वरून थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे, थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि थोडासा असा मसाला टाकायचा, कोणताही वापरू शकता तुम्ही। आणि याला कट करून घ्यायचं आहे। खूप छान होते तर असे, आणि अगदी नरमसूद होते तर खायला पण छान लागते तर असे। आपल्याला काय जास्त झटपट कधी पण करू शकतो। आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीर भरपूर तुम्ही टाकू शकता, थोडीशी जशी तुम्हाला लागते तशी तुम्ही वापरू शकता। आता इथे मी भरपूर कोथिंबीर वापरली आहे आणि असे खूप छान होते तर तुम्ही असे मेथीचे सुद्धा करू शकता। आणि छान याला आता याचा एक रोल तयार करून घ्यायचा आणि याला लाटून घ्यायचं आहे। झटपट कधी पण बनवू शकता तुम्ही, याला काय जास्त टाईम लागत नाही, काही नाही, आणि बाकी कोणतं साहित्यही लागत नाही। खमंग लागते तसे चटकमटक लेकराला खायला पण खूप छान असे वाटते। तर मी पूर्ण इथे लाटून घेतलेलं आहे आणि वरून याला छान असं तेल लावून घेते आणि तव्याला सुद्धा तेल लावून घेतलं आणि वरून सुद्धा थोडंसं याला तेल लावून घेते आणि छान असा पराठाही भाजू देते। खरपूस रंगावर भाजून घ्यायचा आहे याला। आता पलटून घ्यायचा, बघू शकता खूप छान असा दिसायला आहे। आणि इथं माझे संपूर्ण पराठे बनून झालेले आहेत, बघू शकता खूप छान असे झालेले आहेत आणि खायला पण खूप छान असे लागते तर, आणि अगदी नरमसूत झालेले आहेत। तुम्ही मुलांना डब्यावर सुद्धा देऊ शकता। कशी वाटली आजची रेसिपी ते नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटू एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। सबस्क्राईब करायला विसरू नका।